अयो किती भूक लागली होती माझ्या गुंडूला. अजून अप्पा असं इकडे तिकडे का फिरताय? अय्यो गुंडू, समोर बघून खा गुपचूप. नको ते प्रश्न विचारू नकोस. हं? अय्यो त्याच्यावर कशाला चिडताय? त्याने काय केले आहे? अय्यो मी कुठे चिडलो? तुमचा पैलवान हरला म्हणून माझ्या गुंडूवर राग करायचा नाही म्हणते मी. अय्यो पैलवानाचा विषय काढण्याची काही गरज होती का म्हणतो मी? मग त्याचाच विचार करताय ना तुम्ही? तो पैलवान हरला म्हणून त्याला गाव सोडून जायला भाग पाडले. एवढंच नाही तर घर सुद्धा सोडून जायला भाग पाडले. तरी तुमचा राग काही शांत झाला नाही अजून. अय्यो वैजंता, मी त्याला देशोधडीला लावलं खरं, पण त्या बाळूच आणि देवपाच काय करायचं ते सुचत नाही बघ. इंद्री, त्या बाळूचं काहीतरी करा म्हणते मी. एवढा लहान असून एवढा भारी पडतो आहे. मोठा झाला तर काय करेल याचा विचार करा जरा. अय्यो तोच विचार करतोय. आणलं बघ बोलू. ये ना बस बस. पांडुरंग हरी वासुदेव हरी. काय ग सुंदरा, असं एकदम काहून बोलवलं आहेस? अगं काम होतं तुझ्याकडं. अगं मग बोल की. ते गंगीला सांगावा धाडायचा होता, जाशील का? अव जाईल की, कुठं लांब जायचं तेव्हा. लागलं तर मी बी जाईन संग. वय पर सांगावा काय द्यायचं आहे? तिला भेटायचं हाय म्हणून सांग. तिच्या संग जरा बोलायचं हाय. आय तिच्या समजांचं काय चाललं आहे? बस की जरा मध्ये बोलू ना ग. दाजी आणि त्याच्या आईचं काहीतरी शिस्त आहे. त्या जर गंगू त्याला इकडे बोलवलं आहे ते त्यासनी समजलं तर दोघं बी खारगात येईल. बाळू, तू या समध्यामध्ये ध्यान देऊ नका. म्हणजे मी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे ना? मग पण तो बाळू तर चांगला आहे. तुला माहित नाही गुंडू, तू शांत बस. तो बाळू तुझ्या आप्पांना खूप त्रास देतो. अय्यो तो बाळू काही नाही करत. अप्पा चुकात त्याच्या मध्ये मध्ये करतात. अय्यो तम्मा, असं अप्पांविषयी बोलायचं नसतं. आणि मोठी माणसं बोलत असताना असं मध्ये मध्ये बोलू नये. पण चुकीचे बोलत असतील तर बोलायला नको. तू आता चल चल अक्का, या आता घेऊन जा. होय चल. भेटायला पाहिजे, भेटायला पाहिजे. बघितलं का पंच, छोटे मालक बाळूकडनं बोलत होते. म्हणजे बाळूमुळे गावातले लोक तुमच्यापासून दूर जायला लागले होते. आता घरातले बी. येत त्या गप्प बस की रे बाबा. माझा गुंडू अजून लहान आहे आणि गावकऱ्यांचं म्हणशील तर ते माझ्या पायाशी आहेत आणि पायाशीच राहणार. तसं तर काय होताना दिसत नाही बा मला. आणि तसं होईल असं वाटत बी नाही आता. इंद्री, नुसता विचार करू नका, काहीतरी करा म्हणते मी. अय्यो नुसता विचार करून काही होणार नाही, काहीतरी करा म्हणते मी. अय्यो काय करू म्हणतो मी? अय्यो, आणि तुम्हाला सगळ्यांना विचार करू नका अशी मी काय शपथ घातली की काय म्हणतो मी? माझं तर काही डोसकच चालत नाही. मग अय्यो त्या बाळ्याचा विचार करायला लागला ना तो डोक्याचा नुसता भुगा होऊन जातो. येत त्या बाळूच्या घरची परिस्थिती कशी आहे आता?
ते गंगीन बाकीचे समजे गेले आहे माहेरी. तात्या तिच्या लग्नाचं काय झालं रे? नाही ते विषय बंद केला त्यांनी आता. अय्यो का? ते काय ठाव नाही, पण समजे म्हणतो ते आता बाळूच्या लग्नाविषयी काही बोलायचं नाही म्हणून. हेनरी, सगळ्यांपासून लपवून काहीतरी करत तर नसतील ना? हाय, अहो समध्यांपासून लपवत्याल, माझ्यापासून कसं लपवत्याल? पण हे तर त्या आधी सारख्या बाळूच्या तक्रारी येत नाही बघ गावातून. त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. गावात कुठेही काही घडू दे, बाळूलाच दोषी ठरवायचं. अय्यो, पण असं कशा पाहिजे? म्हणजे असं करून काय होणार आहे? अय्यो, त्याला गावात बाहेर काढायला मदत होईल रे पोपटा. काय डोस काय पंच तुमचं वा. अय्यो, हेनरी, आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला लग्नाच्या आधी गावाच्या बाहेर काढा. लग्न झाले की त्याला गावाबाहेर काढणं कठीण होईल बघा. अय्यो, बरोबर. म्हणून त्याचं लग्नच होऊ द्यायचं नाही बघ. आणि त्यातून त्याचं लग्न ठरलंच तर त्यात अडचण निर्माण करायची. काय करायची? अडचण निर्माण करायची. बाळू, तू या समजामध्ये ध्यान देऊ नका. म्हणजे मी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे ना मग? सरळ बोललेला कळत नाही वय. आमच्यात काय चालू तुला काय करायचं? ऐकू नका तू. असं असेल तर मी इथं थांबत बी नाही आणि तुमच्या मध्ये पडत बी नाही. चालू द्या तुमचं. बाळू, हे असं आहे बघ याच काय बोलायचं म्हणजे. मी बघतो, तुम्ही बोला. बाळू, हे बाळू, ह्या एक पोराचं काय करावं ते समजणं झालं. अगं लहान पोर हाय, जाऊ दे. बरं, मी गंगेकडे जातो आणि तिला सांगतो की तू बोलावला हायस म्हणून. व्हय व्हय, बरंच व्हय. आणि तिला सांग का कोणाला काही बोलू नका. आणि तुला बी मी समजा नंतरच सांगते. बरं बरं, मी जाऊन येतो, तू काय बी काळजी करू नकस बघ.